हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या 18 जून वार आहे मंगळवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे निर्जला एकादशी। महिन्यातनं 2 एकादशी येतात आणि वर्षातनं एकूण 24 एकादशी येत असतात। पण सर्व एकादशींपैकी निर्जला एकादशीला खूप महत्त्व असतं आणि ही एकादशी अतिशय शुभ अशी मानली जाते। आपण निर्जला एकादशीचं व्रत करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा जर केली तर त्या व्यक्तीच्या मनातील सर्व कठीणातील कठीण इच्छा ही 100% पूर्ण होते। तर पहा, पांडवांपैकी भीमाने हे व्रत करून आपली कठीण तपश्चर्या पूर्ण केली होती आणि म्हणूनच या एकादशीला विशेष महत्त्व दिलं जातं आणि म्हणूनच या दिवशी व्रतासोबतच आणि भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे। आपल्याला उद्या एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे। ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व वाईट कर्म, दोष, अडचणी, संकट हे दूर होऊन फक्त 1 दिवसात कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल। तर असा हा एक अतिशय प्रभावी उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसांपासून एखादी इच्छा असेल, नोकरी प्राप्तीबद्दलची असेल, धनप्राप्तीबद्दलची असेल किंवा पतीची प्रगती होण्याबद्दलची असेल, मुलांची प्रगती होण्याबद्दलची असेल किंवा आजारपण हे लवकरात लवकर दूर व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर यासारख्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये पिंपळाच्या झाडाला विशेष महत्त्व दिलं जातं। तर पहा, कोणत्याही धार्मिक कार्यात, यज्ञात पिंपळाच्या झाडाचे वेगळेच महत्त्व आहे। स्कंद पुराणात सुद्धा, धार्मिक ग्रंथामध्ये सुद्धा या झाडाचा उल्लेख जो आहे तर तो केला जातो आणि ज्यामध्ये या वृक्षाला भगवान विष्णूंचं संपूर्ण रूप मानलं जातं आणि या पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात। श्रीकृष्ण हे त्याच्या खोडात आणि नारायण स्वतः फांद्यांमध्ये वास करत असतात असं म्हटलं जातं। त्याशिवाय त्यांच्या पानांमध्ये श्रीहरी वास करतात आणि सर्व देवी देवता यांच्या या पानांमध्ये वास करत असतात। पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवता, स्वतः नारायण यांचा निवास असल्यामुळे या झाडाचं महत्त्व अधिक पटीने वाढलं आहे आणि एकादशी तिथी ही भगवान विष्णूंना समर्पित असते आणि पिंपळाचं झाड हे भगवान विष्णूंचं संपूर्ण स्वरूप मानलं जातं आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी हा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे। या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण भगवान विष्णूंची विधिवत पूजा नाही केली तरीही चालेल, पण तुम्ही हा एक उपाय जर केला तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल। इतकं महत्त्व या उपायाला आणि पिंपळाच्या झाडाला दिलं जातं। तर आपल्याला काय करायचं आहे, एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे। स्नान करून झाल्यानंतर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचे कपडे असतील तर ते तुम्हाला परिधान करायचे आहेत। आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या बाळकृष्ण किंवा भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर तिच्यावरती तुम्हाला कच्च्या दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक घालायचा आहे। त्यानंतर पिवळ्या रंगाची फुलं, पिवळ्या रंगाचा नैवेद्य सुद्धा तुम्हाला अर्पण करायचा आहे आणि हळदीचा एक तिळक भगवान विष्णूंच्या कपाळावरती लावायचा आहे आणि स्वतःच्या कपाळावरती सुद्धा तुम्हाला लावायचा आहे। त्यानंतर लगेचच तुम्हाला हा उपाय सकाळच्या सकाळीच करायचा आहे। सकाळी तुम्ही 10च्या आधी हा उपाय करू शकता किंवा संध्याकाळी सुद्धा तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल। संध्याकाळी 4 नंतर सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता। दुपारच्या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा नाहीये, कारण ज्या वृक्षामध्ये माता लक्ष्मी वास करते त्या वृक्षामध्ये अलक्ष्मी सुद्धा वास करत असते आणि दुपारच्या वेळेमध्ये माता लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी या वृक्षावरती वास करत असते आणि म्हणूनच दुपारच्या वेळी कधीही पिंपळ वृक्षाची पूजा केली जात नाही आणि म्हणूनच सकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे किंवा सांगितल्याप्रमाणे संध्याकाळी करायचा आहे। उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तांब्याचा कलश घ्यायचा आहे। या कलशामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे। अर्धा कप तुम्हाला या पाण्यामध्ये दूध टाकायचं आहे। अगरबत्ती घ्यायची आहे आणि यानंतर तुमच्या घराच्या आजूबाजूला असणाऱ्या पिंपळाच्या वृक्षाजवळ तुम्हाला जायचं आहे। तिथं गेल्यानंतर तुम्हाला अगरबत्ती या झाडावरनं ओवाळायची आहे। त्यानंतर झाडाला तुम्हाला
पाणी म्हणजे हे जल आणि दूध मिक्स केलेलं जे पाणी आहे तर ते तुम्हाला या वृक्षाला अर्पण करायचं आहे। अर्पण करताना असताना तुम्हाला झाडाच्या साईडने अर्पण करायचं आहे, एकाच जागेवरती अर्पण करायचं नाहीये। असं केल्यामुळे तुमची संपत्ती जी आहे तर त्याच्यामध्ये वाढ होते आणि माता लक्ष्मीचा तुमच्या घरामध्ये वास राहतो। घरामध्ये कधीही आपल्याला कोणत्याही आणि पैशाची कमतरता भासत नाही। धनधान्य, संपत्ती, पैसा, ऐश्वर्य हे कायम टिकून राहतं आणि त्याचबरोबर आपल्या जीवनातील सर्व दोष, अडचणी हे सुद्धा नष्ट होत असतात। आपल्या सर्व इच्छित मनोकामना या सुद्धा पूर्ण होतात। आता हे जल अर्पण केल्यानंतर या वृक्षाला 11 प्रदक्षिणा तुम्हाला मारायच्या आहेत। प्रदक्षिणा मारत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला इच्छित मनोकामना जी आहे तर ती व्यक्त करायची आहे। संध्याकाळी जी लक्ष्मी येण्याची वेळ असते, दिवे लागण्याची वेळ असते, तेव्हा तुम्हाला तिन्ही सांजेला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे। त्या दिव्यामध्ये तुम्हाला 2 वातींची मिळून जोडवात या दिव्यामध्ये घालायची आहे। दिवा जिथे प्रज्वलित आपल्याला करतो तर तिथे तुम्हाला थोडंसं त्या वातीला लाल रंगाचं कुंकू लावून घ्यायचं आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे आणि हा दिवा प्रज्वलित करून तुम्हाला ज्या वृक्षाला तुम्ही सकाळी जल अर्पण केलं होतं तिथे जाऊन तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करून यायचा आहे। असं म्हटलं जातं की संध्याकाळी पिंपळ वृक्षाखाली दिवा लावल्यामुळे आपल्या सोबत माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि त्यामुळे आपल्या घरातील दरिद्री गरिबीही निघून जाते। तर त्यामुळे तुम्ही हा उपाय उद्या निर्जला एकादशीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।